भाजणी करायला वेळ नाही पण कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवायची असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आणि याआधी मी गव्हाच्या पिठाच्या पण चकल्या दाखवलेल्या आहे, भाजणीच्या तर आहेच आपल्या चॅनलवर, तर तुम्ही या सुद्धा चकल्या अगदी झटपट 10 मिनिटात होणाऱ्या चकल्या नक्की करून बघा। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली। इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे, जरा पण मऊ नाही किंवा कडक नाही, अशी परफेक्ट चकली बनवायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया आपण ही ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत चकली। खुसखुशीत आणि कुरकुरीत झटपट चकली बनवण्यासाठी इथे मी घेतलंय ज्वारीचं पीठ। हे आपल्याला घ्यायचे ह्या वाटीने मधून 2 वाट्या, आणि वाटी कशी भरायची ते मी दाखवणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला मसाला घ्यायचा आहे। काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, हिंग 2 चिमूट, 1 मोठा चमचा धन्याची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। आणि 2 मोठे चमचे आपल्याला तीळ घ्यायचे आहेत। 1 छोटा चमचा आपल्याला हे घ्यायचं आहे ओवा। ओवा आणि तीळ नेहमी चकलीत आपण घालतो। आणि मीठ घ्यायचंय 1 चमचा, आणि आपल्याला या व्यतिरिक्त लागणार आहे पाणी आणि तळण्यासाठी तेल। तर आता आपण पीठ कसं घ्यायचं आणि काय करायचं ते पुढे मी दाखवते। आता इथे मी आधीचे पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्या 2 वाट्या पीठ असं घ्यायचं आहे आणि वाटी छान अशी दाबून भरून घ्यायची आहे। तर हे बघा, ही 1 वाटी आणि ही 2 वाटी, आणि वजनी म्हणाल तर हे पाव किलो पीठ अगदी बरोबर आहे। म्हणजे मी वजन करून बघितलेलं म्हणून तुम्हाला सांगते। आणि असं दाबून भरलं तर बरोबर 2 वाट्या पीठ होतं। तर हे 2 वाट्या पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आणि आता ह्या पिठावर आपल्याला छान असं झाकण ठेवायचंय। आणि इथे मी कुकरमध्ये पाणी ठेवले, जाळी ठेवली, त्यावर हे बाउल ठेवणार आहे आणि झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तर अशा 3 ते 4 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घेणार आहे आणि मग थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते। आणि हे बघा 4 शिट्ट्या झाल्या। कुकर मी 10 मिनिटं थंड करून घेतलाय। आता मी झाकण काढून घेते आणि याचं झाकण काढून हे मी बाउल पण तुम्हाला काढून दाखवते। अगदी थोडं गरम आहे पीठ, तर आत छान गरमच आहे। आता मी हे वाडगं बाहेर काढून घेते। आणि आता हे पीठ बघा असं जरा घट्ट झालेलं आहे, गोळे गोळे। तर हे आपल्याला असं चमचाने फोडून घ्यायचं आहे आणि छान मोकळं करून घ्यायचं आहे। आणि हे बघ, आपण हे इथे आधी चाळून घेतलं, त्यामुळे आपल्याला काय परत हे चाळायची गरज नाहीये। तर आता आपण यात मसाले घालून घेऊया। एकीकडे 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलंय। तर इथे आपण आता ह्या पिठात हे सर्व मसाले घालून घेऊया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 2 चमचे आपल्याला तीळ पण घालून घ्यायचे, तीळ जास्त घालायचे, त्यामुळे चव अप्रतिम येते। आणि 1 छोटा चमचा ओवा हातावर असा कुस्करून घालायचा आहे, त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो आणि छान लागतो। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया 1 चमचा। आणि आपलं हे बघा इथे पाणी पण उकळलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आधी आपण छान मिक्स करून घेऊया, मसाले वगैरे सगळे एकत्र करून घेऊया। आता आपण यात हे अगदी कडकडीत करून घेतलेलं पाणी थोडं थोडं घालून मिक्स करूया। अगदी असं आधी मी आता हे अर्धी वाटी घातलंय। हे छान असं मिक्स करून बघते। आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, पातळ अजिबात नाही, तरच आपली चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल। अजून थोडंसं आपल्याला लागणार आहे पाणी, हाताला कळतं आपल्याला पाणी लागणार आहे ते। तर आता हे मी 5 मिनिटं थंड होऊ देणार आहे आणि मग यात हात घालणार आहे। लवकर थंड होण्यासाठी आणि मळण्यासाठी मी हे सर्व ताटात काढून घेते।
जेव्हा आपण भाजणीची उकड घेतो तेव्हा बघा असंच साधारण पीठ होतं. अगदी परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे आणि आता हे कोमट पण होत आलंय. तर आता आपण हे हाताने मळून बघायचं आहे याचा गोळा होतो का आणि मगच आपण लागत लागत पाणी घालणार आहोत. आपल्या इथे तुम्ही बघू शकतात गोळा बनवून तयार आहे मस्तपैकी. हे बघा अगदी छान असा गोळा तयार आहे आणि हे बघा आपलं अर्धी वाटी पाणी उरलेलं आहे. म्हणजे 2 वाट्या पिठाला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. हे आता आपण एक 3 ते 4 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली चकली तुटत नाही आणि छान खुसखुशीत होते मळल्यामुळे. तर असं 3-4 मिनिटं मळून घ्यायचं आहे छान, म्हणजे त्याचा गोळा पण बनतो छान. आता इथे मी हा सोऱ्या घेतलेला आहे, त्यात मी घालणार आहे चकलीची चकती आणि त्यात हा एक गोळा आपण घेऊ. जेवढं पीठ भिजतं तेवढं असं लांबट गोळा करायचा आणि साच्यात घालायचा आहे. आणि हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी एक ताट घेतलंय, त्या ताटावर हा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला चकली पटकन उचलता येईल. आणि आता आपल्याला ही चकली पाडून घ्यायची आहे अशी गोल गोल फिरवत. बघा पीठ मळल्यामुळे अगदी परफेक्ट चकली होते आहे. तर इथे आता तोडून एवढी आपल्याला ही चिकटवून घ्यायची आहे, मध्ये पण अशी चिकटवून घ्यायची आहे. अशीच मी आणखी एक पाडून दाखवते आणि बाकी चकल्या मी पाडून घेते. बघा पीठ छान झाल्यामुळे अजिबात तुटत नाहीये. मी कसाही सोऱ्या धरते तरी पण अशा मी आणखी चकल्या पाडून घेते. आता मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं होतं, ते तापलं की नाही आपण चेक करूया. एक छोटासा गोळा टाकायचा आहे, तो गोळा लगेच वर आलाय तर आपल्याला समजायचं आपलं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. आणि एकदम कडकडीत पण आपल्याला तेल तापवायचं नाहीये. तर हा बघा आपण परत एक टाकून बघूया. तर एवढंच आपल्याला तेल तापायचं आहे. अगदी 2 मिनिटाने तो वर आला पाहिजे, असं जास्त कडकडीत नाही. आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आपल्याला या चकल्या सोडून तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा मी चकली यात सोडून घेते. आणि छान तळून घेते. आणि या बघा मी चकल्या टाकलेल्या आहे आणि आता ह्या 2 टाकलेल्या आधी त्याचे बुडबुडे कमी झाले तर त्या पलटी करून घेऊया. अशा अलगद छान अशा पलटी करून घ्यायच्या आहेत. टाकताना थोडी वाकडी झाली त्यामुळे ती वाकडी झालेली आहे. ही अजून हिचे बुडबुडे या दोघींचे चालू आहे, त्यामुळे बुडबुडे कमी झाल्यावरच चकली पलटायची आहे. तर हे बघा 2 मिनिटं झाले, चकली छान तळून झाली, बुडबुडे पण कमी झाले. तर आता आपण या काढून घेऊया. काढताना या अशा कडेला उभ्या करायच्या अशा झाऱ्याने, म्हणजे तेल याचं सगळं कढईत जातं आणि आपली चकली तेलकट राहत नाही अजिबात. किंवा कुठलीही तुम्ही काही बनवताना असं कढईला कडेला उभं करायचं आणि मग काढून घ्यायचं. तर हे बघा किती छान मस्तपैकी झालेले आहेत. तर हे बघा मस्त तळून झालंय. इथे तुम्ही आवाज बघू शकाल, अजून तर गरम आहे. थंड झाल्यावर अजून त्या खुसखुशीत होतील. तर आता मी बाकीच्या चकल्या तळून घेते आणि मग तुम्हाला. आणि इथे तुम्ही बघू शकतात मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या इथे चकल्या तयार झालेल्या आहेत. एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा खरं तर तोडायची इच्छा नाही, पण हे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. जराही आत किंवा बाहेर अशा एकदम परफेक्ट झालेले आहे. तीळ पण बघा किती छान दिसत. आणि हे बघा तुम्हाला कुरकुरीत आवाज येतच असेल तर तुम्ही ह्या अगदी सोप्या पद्धतीच्या चकल्या आहेत, नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.